नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे. सकाळपासून सर्वांना उत्सुकता होती. ज्यावेळेस बकासूरची चिठ्ठी आदतमध्ये गट क्रमांक 10 तास क्रमांक 6वरती निघाली आणि रायफलच्या नावाने ही चिठ्ठी निघाली होती, रायफल आणि बकासूर. तर सगळ्यांना उत्सुकता आली होती की रायफल कोणता येतं. सगळ्यांसाठी आपण आलो आहे रायफल 55 बरोबर ना? रायफलच्या नावाने बरोबर. तर रायफलच्या नावाने तर हे लोकेशन आहे पुण्यामधील बोपगाव. तर आता आपण यांच्या म्हणजे रायफलच्या मालकांकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया. तर आता त्यांना आपण विचारू की रायफल हा म्हणजे मामांसोबत जे नियोजन आहे बकासूरसोबत आदतसाठी, तर ते नियोजन कसं झालं आहे? ते नियोजन आमचे बंधू आहेत आपले दीपक गाठे, हां, ते एक नियोजन, आणि गुंडा जाधव वागळवाडी आणि राहुल पाटणे आहेत, त्यांच्या नियोजनाने ते नियोजन झाले. आत्तापर्यंत रायफल कोणत्या मैदानामध्ये पळालेला आहे? सासवडला राहिला आहे, परत जेजुरीत राहिला, आपलं कोरेगावला राहिला आहे, आणि बरेच मैदान असे राहिले आहे. आणि रायफल हा कोणत्या खांदी, दोन्ही खांदी पळतो का? दोन्ही खांद पळतो, काहीच विषय नाही. पब्लिकचा पण नाही, आतून पण काहीच प्रॉब्लेम नाही. आता सकाळपासून आम्ही इंस्टाग्रामवरती भरपूर व्हिडिओ बघितले आणि आपल्या नंदीला भरपूर स्पीड आहे आणि आदतमध्ये तो चांगली कामगिरी करत. आणि आता अजून रायफलबद्दल काही थोडीफार माहिती सांगा. नाही, खोंड गतीचं आहे, काहीच विषय नाही. दोन्ही खांदी कड आतून कसं आहे, काहीच विषय नाही त्याचा. आणि आता जो घोड्याबरोबर एक फेरा काढला होता, तर ते फेरा काढला तो किती दिवस झाले फेरा काढायला? फेरा काढलेला एक आत्ता तरी महिन्याच्या आसपास झाला असं. अच्छा. आणि म्हणजे दोन्ही खादी पब्लिकनं पळतो? पब्लिकने पळतोय, बरेच मैदानाकडे गट काढलेत, काहीच विषय नाही. म्हणजे आत्तापर्यंत चांगला पळालेला आहे ना? चांगला पळाला. 3 ते 4 मैदानामध्ये गुलाल झालेला आहे. हां, मामांसोबत नियोजन म्हणजे कसं लागलं थोडक्यात? कोणा थ्रू झालं किंवा तुम्हीच डायरेक्टली कॉन्टॅक्ट झाला? काय झालं होतं, पायरा आमचा ऑलरेडी पहिला झालता, हां, तो काही कारणास्तव कॅन्सल झाला. तसं आमचं पळायचं डोक्यात नव्हतंच, नाही का. पायरा कॅन्सल झाल्यामुळं पळायचं काय डोक्यात नव्हतं. अचानक नियोजन हे झालं, त्यामुळं मग सक्सेस झालं. आता मामांबद्दल आणि बकासूरबद्दल काय सांगशाल थोडक्यात? एवढ्या मोठ्या मैदानात बैल मिळणं म्हणजे सहसा आमचं नशीब म्हणायचं. एवढ्या मोठ्या मैदानात तो बैल मिळाला, यातच आमचं. सकाळपासून बघितलं चिठ्ठी निघाल्यानंतर भरपूर कमेंट्स, त्याच्यानंतर बैलाला भरपूर गती आहे, आपला जो नंदी आहे बकासूर त्याची आपल्या रायफलची कामगिरी चांगली होईल, त्याबद्दल बी खूप साऱ्या कमेंट्स आला. आता बकासूरचे चाहते आणि चाहता वर्ग खूप आहे, तर त्यांच्यासाठी काय सांगशाल तुम्ही? नाही, काय फक्त गर्दीचं थोडंसं सहकार्य मैदानात थोडंसं झालं पाहिजे, बस, बाकी काहीच नाही. अजून कोणते नंदी आपली पळतात? आपला आत्ता एवढा एकच खूण पळतोय आत्ता चांगला, आपल्याला दुसरा बैल मामा पण म्हणजे मागं इंटरनेटवर म्हणजे किंवा इंस्टाग्रामवर कमेंट्स आलेत किंवा मामांचा एक व्हिडिओ आला होता, मुलाखत आली होती ती की आपल्याला आदतला पळायचं नाही आहे. तर मग तुमचं अचानक नियोजन झालं, आता तुम्ही पळणारे आहे सोमवारी, बरोबर ना? हो. आणि अजून बकासूरबद्दल काय सांगशाल? बकासूर बरोबर सांगायचं म्हणजे काय त्याला शब्दच नाही. आमच्या पुणे जिल्ह्याचीच अनबन शानी देऊ, बस, बाकी काहीच नाही. आणि पेडगावच्या मैदानाबद्दल काय सांगशाल? पेडगावचं मैदान तर त्या दिवशीच हा खरेदी केला होता खूण आम्ही सलगरमधनं. हा मागच्या वर्षी, आज 1 वर्ष होतील उद्या 21 तारखेला आम्ही सलगरमध्ये होतो. त्या दिवशी हा खूण खरेदी केला आणि ह्याच वर्षी आज तो परत त्या मैदानासाठीच पळायला सज्जी. अच्छा, 1 वर्ष झालं? 1 वर्ष झालं त्याला नंदी खरेदी करून. आता मित्रांनो, आपण बघताय तुम्ही की अचानक म्हणजे यांचा पण पेहरा कॅन्सल झाला होता, पण देवाच्या मनामध्ये काहीतरी नवीनच गोष्ट घडायची होती आणि अजून एक नंदी बकासूरमुळे उजाडत आला आहे. आणि रायफल आपल्याला सर्वांना सोमवारी बकासूरसोबत पाहताना दिसणार आहे. फक्त त्यांचं म्हणणं एकच आहे की जे पण प्रेक्षक वर्ग राहील त्यांनी गाडीला थोडा सपोर्ट करावा. म्हणजे जसं की आता गट 5 झाला, सेमीसाठी खूप बकासूरचा जो अखंड महाराष्ट्रातला चाहता वर्ग आहे, तो पेडगावमध्ये पण जी तिथला प्रेक्षक वर्ग आहे तो खूप सारी गर्दी राहणार आहे. तर त्यांनी फक्त गाडीला सपोर्ट करावा. म्हणजे जसं की आता पेडगावला पण आपण बघताय मैदानावरती पण जे नियोजन आहे, तर फाटीपासून जे निकाल फाटीपासून म्हणजे बॅरिकेड पुढं सरकवण्यात आलेले आहे यावर्षी. 100 फूट पुढं अंतर ठेवलेलं आहे. हां, तर मग यावर्षी म्हणजे चांगलं नियोजन आहे आणि बक्षीस पण खूप सारे आहे. नियोजन चांगलं आहे, मोठं मैदान आहे, नामांकित मैदान आहे, हां, चांगलं मैदान होईल.
आणि सगळ्यांची इच्छा एकच आहे की रायफल आणि आपला देवबाकासूर गोलालात गाडी राहो, ही सगळ्यांची एक इच्छा आहे. गाडी 100% गुलाल राहिली हे पण आम्हाला पण माहिती आहे, काहीच विषय नाही. ठीक, दादांकडे द्या. नाही ठीक आहे, हे भेटेल. बाकासूरबद्दल काय सांगशील तू? त्याला याबद्दल बोलायला शब्दच नाही आता. म्हणजे बाकासूरबद्दल म्हणजे काय सांगशील? कोणतं मैदान असं आहे की तुला बाकासूर पळताना तू बघितलं आहे आणि ते तुला आवडतं आहे? आता बऱ्याच मैदानामध्ये बघितलं आहे. परत बिनजोडला पण नवीन पळायचा सासवड पाटीला, तेव्हा पण बऱ्याच वेळा बघितलेला आहे. आणि त्याबद्दल काय सांगायला मी शब्दच नाही बोलायला. आता तुला काय वाटतं ही गाडी पळेल का चांगली? हां, चांगली पळेल, 100% गुलालात राहील गाडी. थँक्यू. आणि